एका गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता, जो भजन कीर्तनात लीन असायचा। एके दिवशी शेतात जाताना त्याच्या पायाला खुटी लागली। इतर कोणाच्या पायाला इजा होऊ नये म्हणून त्याने ती खुटी उपटली। तेव्हा त्याला सोन्याची नाणी दिसली, पण त्याला वाटलं, नाणी कोणाची आहेत काय माहिती, मी का घेऊ? ही नाणी माझ्यासाठी असतील तर माझा पांडुरंग मला ती घरी आणून देईल। तो ते सर्व तिथेच सोडून घरी गेला। हा प्रकार त्याने घरी जाऊन बायकोला सांगितला। रामूची बायको त्याच्यापेक्षाही भोळी होती, तिने ते सर्व शेजारणीला सांगितले। धूर्त शेजाऱ्याने रात्रीत कुटुंबियांसह शेतात जाऊन खोदून 5 हांडे बाहेर काढले, परंतु त्यात सोन्याची नाणी नसून मोठे मोठे डोंगरी विंचू होते। ते पाहून शेजारी म्हणाला, रामूने आपल्याला मारण्याचा कट रचला होता, आता हे सर्व विंचू त्याच्या घरी सोडू। विंचू चावल्यामुळे नवरा बायकोची लीला संपेल म्हणून त्यांनी 5ही हांडे रामूच्या घरी टाकून दिले, पण देवाच्या आशीर्वादाने विंचू परत सोन्याची नाणी बनले। सकाळी रामूला जाग आली तेव्हा त्याने सोन्याची नाणी पाहिली, मग त्याने देवाचे आभार मानले आणि त्याचा देवावरील विश्वास दृढ झाला। कथेचा सार, मित्रांनो, आपण नेहमी प्रामाणिक आणि सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे। लोभ आणि वाईट हेतूचे नेहमीच वाईट परिणाम होतात। जे खरे आणि प्रामाणिक असतात त्यांनाच देव नेहमी मदत करतो। कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।